केंद्रीय मंत्री कोण येणार आहे उद्या का? शिवराज चव्हाण नाही का? काय नाव आहे कृषी मंत्री? हा कृषी मंत्री ते भरणे मामा. भरणे नाही केंद्रातला मंत्री हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं म्हणून चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती त्यांना म्हणायचं तुम्ही यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं नाही त्याच कार्यक्रमात होती सर. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो. आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे आम्ही जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा झालं बोल. आणि दुसरी गोष्ट आंतरवालीमधून 2-4 जण गेले पण भेटायला ते बी बोलणं झालं पण म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही. कोण जातं त्यांच्याकडे आंतरवालीला? 2-4 जण गेलतो आज नाही काल गेलते. काल गेलते काय? हो. यो विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला. आपल्याकडे हे नव्हतं बोलले जस मनाने गेलते तुमची ओळख नाही तिथे गेली चर्चा हे केली त्यांनी म्हणजे असंच लोक बोलायला लागले म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय. काहीच प्रूफ नाही त्याच्याकडे. नाही आपल्या इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेत होतो त्या जागेवर दुसरं पण नव्हतं. मी ऐका मला एवढं बोललं म्हणलं मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. तुम्ही कुठं पण देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काय करून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो. 2 आरोपी बोलतात भरोसा तुमच्यावर. तुम्ही आम्हाला काही प्रूफ देऊ नका काय नाही तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव कुठं प्रूफ ऐका ना त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही. उलट तुम्हाला कधी बी अडचणी आणल्या कसले कामात तुम्हाला सहकार्य केलं. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं. आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे. कृषी मंत्री येते लय मोठा कार्यक्रम आहे. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे. बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? हा मग ते शुक्रवार म्हणजे ना म्हणतो मीच त्यांना म्हणलं शुक्रवार बरं पुस्तक करा. ते म्हणजे मंगळवार पुस्तक कार्यक्रम आहे शुक्रवार पुस्तक करून टाका. जास्त त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितलं. रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली. कार्यक्रम आपल्याला बोलता येत नाही ना. कार्यक्रमाचे 2-3 दिवस असं का? हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येतं. 1-2 दिवस त्यातच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे पेमेंट सगळीकडे त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवसा काय विषय नाही. शुक्रवार पुस्तक आपलं कोण जाणार. आता मागच्या रविवारी होईल मला पैशाच काम. आता परत शुक्रवारी शुक्रवार पुस्तक 100% होते. आता ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही. तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बरं. मला बाद झाली मला तेवढेच बाद झाली. मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका मला. तुमच्या हाताने द्या मला. ऐका तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्ताच करू. ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते. उद्या नाही द्या. त्याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले. आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तर टाळू नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होते त्या कार्यक्रमामध्ये. मी लय आजारी त्या गोष्टीमुळं मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुमचं केव्हा नाही काय टेन्शन घ्यायचं ना. शुक्रवार पुस्तक सांगा. पण शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं? बोलणं झालं कन्फर्म. ते म्हणले अमोलराव मला आवाज बोलले अमोलराव म्हणजे तुम्ही म्हणजे मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला ते म्हणजे त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट जाऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला आगोर सांगितलं त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलटा याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपलं पैसे घेऊन मुक्त होऊ. आपण कोणाला एवढं मला म्हणले तुमचं कुठंच काय होणार. मी तर त्याला संपणार नाही म्हणजे मी त्याचा बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणत आहे तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसं ना आपल्याला काय आपले पैसे भेटले बाबा विषय सांगतो नाही बरोबर. त्याला जास्त मागत नाही आपल्याला आपले 1.5 कोटी द्यायला म्हणायचं.
म्हणजे ह्यांना तर म्हणा 2, तुम्हाला ते 50 देत त्यातले काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्यानंतर तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना, काय अडचण त्याला. हा काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतोय बोलू. मी त्यांच्या गाडीचा आरोप घेऊन तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला 16% दिले. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लागले तर मी मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते, पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ, विनंती तुम्हाला. नाही करत आता काही टेन्शन घ्या. म्हणजे मुंडेंनी सांगा शुक्रवार ठेवू नका म्हणा. नाही तर चालतंय. काय आणखीन काय म्हणले मग? काय झालं तुझं म्हणत आपण त्यांना म्हणा खुश करा ना, तुम्ही खुश झाले पण आम्ही 3-4 जण बरं का आता ते उद्या आहे का आपल्याला नाव सगळं द्यायला लागेल त्यांची डिटेल फोन परत. उद्या हा उद्या कसं जाईल मग कोण? पण त्यांच्याकडे काहीच नाही. मला बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही नसते पुस्तकात गोळ्या आणायला. ठीक आहे चौघ जण कोण? आता तर पण काल बी गेलते का? काल गेली काल. असं का? मला कोण वाटते ना काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे काय? आपण काही नाहीच ना त्यांच्याकडे. तर तुम्हाला नाव जर सांगितलं म्हणा हाय ते जवळचे देत असं म्हणायचं जरी म्हणले तर काय तिकडे आपल्याला काय करा कोणी काय असणार. मग आपल्याकडे जे कोणाकडेच नाही. हा ते म्हणजे ते तुमच्याकडे ते ह्यांच्याकडे काहीच नाही. ह्यांना काय उपयोग आहे ह्यांचा सांभाळून मग तसं काहीच विषय नाही म्हणा. हा मग ते आपल्याला आहे का काय अडचण 63, 60, 64 काय सगळं द्यावं लागतं बरं का. सगळं देऊ त्यांना आपल्याकडे जेवढं येतं तेवढं देऊन ठेवू त्यांना. पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा. आपण त्या चेक बी करणार डुप्लिकेट आहेत कवरिंग झालेली. मशीन घेऊन या तुम्ही कसं काय. हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवतो. चालतं माझी 1.5 मोजीने बाकीचे तुमचा आवाज येईल तुम्ही. चालतं काय अडचण आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती. नाही चालत नाही.